Hey,
आरती होणार आहे, बाबांची आरती होणार आहे. आरती झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाहीये. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई. जीविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. ठेविता पायी जीव थोडा. विठला पंढरीच्या देव तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम हे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमर्षादिलक्षम. एकम नित्यम विमलम चलम सर्वधी साक्षीभूतम. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो दयांचे किरिया स्मरण. सकळ विद्येचे अधिकरण याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वावे उत्तर आहे ठेविता हा पायी जीव थोडा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद श्रीमंत संत देहनिवासी वैराग्य शिरोमणी भागवत धर्माचे कळस तुकाराम महाराज यांचा आपल्या सद्गुरूचं वर्णन करणार आणि त्यांच्या जीवनामध्ये जी अनुभूती आली जो अनुभव आला त्यानंतर जे समाधान झालं आणि ते समाधान झाल्यानंतर परताव्याच्या रूपानं गुरुला परत काय द्यावं आणि ते देता न येण्यासारखं आहे आणि म्हणून काय द्यावं याचा विचार करून त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. आज पर्वणीचा काळ आहे. पौष वद्य सप्तमी या दिवशी आपल्या संप्रदायातील थोर महात्मा या जगाला निरोप देऊन त्यांच्या स्थानावर वैकुंठवासी झालेले आहेत. 42वा पुण्यतिथी सोहळा साजरा करतो आहोत आपण. गेली 46 वर्ष आपण यांचे आशीर्वाद मागतो. यांच्याकडून काहीतरी आपण मागणी मागतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे. संत मंडळीला संतांना सांगतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे. काहीतरी मागणं मागायचं असं, काय मागणं मागायचं असतं याचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. साधारणतः पाठीमागच्या खुर्चीवर बसलेल्या दिग्गज मंडळीपासून इकडे माझ्या आजूबाजूला सगळी मंडळी ही तुमच्यापेक्षा फार लांब नाही. या पत्रिकेत तुम्ही जर पाठीमागच्या बाजूला ज्ञानोबराची ओळ जर पाहिली, निवृत्तीनाथाजवळ पसायदान मागतात, पण मागण्याच्या अगोदर एकदा या ओळीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, पसायदानाच्या अगोदरची जर ओळ पाहिली, किंबहुना तुमचे गेले ते धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे उरले पायी कुपन. ज्ञानोबा स्वतःच्या सद्गुरूच्या समोर बसतात आणि काहीतरी मागणं मागतात, द्या मला काहीतरी. आता जीवन कार्याचा आढावा संपलेला आहे. जीवन कार्यामध्ये तुम्ही सांगितलेलं काम केलेलं आहे आणि आता मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाला जाऊन मिळायचंय. एवढं मागताना सांगितलं मात्र किंबहुना तुमचे गेले, तुम्ही सांगितलं म्हणून. आणि आजचाही प्रसंग असाच आहे. विभीषण भाऊ कुणाला सांगावं हा मला प्रश्न पडला. माझ्या पुढे तुम्ही संत श्रीपाद बाबाच्या, संत रामदास बाबाच्या त्या पात्रतेचे तुम्ही सगळे जण त्या उभ्या राहिलेल्या टाळकऱ्यापासून माझ्या मीराबाई मुक्ताबाई पर्यंत सगळी विनेकऱ्यापर्यंत ज्ञानानं, वयानं, बुद्धिमत्तेनं, अनुभवानं फार श्रेष्ठ आहे. तुम्ही बाबांची सेवा कमी केलेली नाही. पासंगालाही पूर्ण नाही एवढी सेवा जीवनामध्ये घडली, पण या डोंबिवलीमध्ये मग तो कोणताही विभाग असू द्या, अत्यंत धर्माच्या कार्याला तुम्ही खांबासारखे उभे राहिलेले आहे. जगानं काय म्हटलं, जगानं त्याच्याकडे पाहताना कोणत्या दृष्टीनं पाहिलं, पण तुम्ही स्वच्छ दृष्टीनं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या धर्म कार्याचे खांब झाला. आज माझा योगायोग आहे, माझी पुण्याही फळा लागली आहे. बाबांना जाऊन 46 वर्ष किंवा 46वा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय आज. माझ्यासारख्या तुमची सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी मिळालं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, त्याप्रमाणे केळोबा बाबा माझ्यावर जी कृपा करणार आहेत, संत श्रीपाद बाबा, रामदास बाबाजी माझ्यावर कृपा करणार आहेत, त्या कृपेच्या प्रसादानं तुमच्या पुढे 2 शब्द मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. बोबड्या बोलणाऱ्या बाळाकडे पाहिल्यानंतर आईला काय वाटतं?
रांगत 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 आईच्या पाठीला उभं राहिलेला ते बाळ ज्या वेळेला पाठीला उभं राहते आणि मग एका बाजूने उजवा हात एका बाजूने डावा हात करून ती त्या बाळाला सावरण्याचा प्रयत्न करते ना, तसे तुम्ही आज माझ्या पुढे बसलेल्या. का बालक बोबडा बोली वेडावे तुका पाऊली हे चोज करून माऊली लिगे जेवी माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला आपण संतांच्या मार्गाने चाललोय ते बरोबर चाललोय. आपल्याला मिळालेला संप्रदाय अनादी काळापासून चालत आलेला आहे का? आपल्याला संप्रदायाचा जो महात्मा भेटला तो योग्य आहे का? महात्मा म्हणण्याच्या त्या तोडीच आहे का? आणि मग त्या महात्म्याने आपल्याला कानात सांगितलेले ते नामाचं मंत्र ज्याला अनुग्रह म्हणतो तो बरोबर आहे का? अनुग्रह मिळाल्यानंतर जी भावावस्था तयार झाली ती कशामध्ये लिहिलेली आहे काय? त्याला ज्ञानेश्वर महाराज दुजोरा देतात का? नाथ महाराजांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आणि मग ते जर नाथ महाराजांना मान्य असेल, ते जर तुकाराम महाराजांना मान्य असेल, तर ते जर ज्ञानेश्वर महाराजांना मान्य असेल, तर आपला निश्चय झाला आहे काय? आपण त्या निश्चयापर्यंत पोहोचलो आहोत काय? आणि मग एवढं सगळं बरोबर आहे. आपल्या त्या महात्म्यानं सगळं हे आपल्या अंतकरणामधला भाव पाहिलाय. असून स्वभाव आलो या ठाया कृपा दृष्टी पाहे मदकडे पंढरीला, असा भाव आपला तयार झालाय. आणि मग आपल्या मस्तकावर एखाद्या साधून वरद हस्त ठेवलाय का? लावून या हात कुर्बानीला माथा सांगितली चिंता न करावी. आणि एवढं सगळं झालं असेल तर हात ठेवीला मस्तुरी हात ठेवीला मस्तुरी हात ठेवीला मस्तुरी या अनुभवाच्या माध्यमातून साधारणतः थोडा विचार केला मला मृदुंगाचार्याकडे यायचे, तुम्हाला तुमच्या शिष्याला मृदुंगमणी बनवायचे, तुम्हाला तुमच्या शिष्याला मृदुंगमणी बनवायचे, त्याला पाठीमागे बसवाल का पुढे बसवाल? बरोबर. त्याला नुसतं लिहून देणार का त्याला वाजवायला पण लावणार? बरोबर. त्याला वाजवता येत नसेल, त्याच्यातल्या चुका जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याला त्या चुका तुम्ही सांगणार का न सांगणार? आणि ज्या वेळेला तुमच्या समोर बसलेला तुमचा
इतका आनंद वाटेल. म्हणजे शिष्याला समोर बसवलं पाहिजे, हाकलून दिलं पाहिजे, लिहून देऊ. तर हे सांगा, मृदुंग मण्याची नाही का ती पुस्तकं आहेत ना, मृदुंगाचे बोल म्हणून पुस्तकं आहेत ना, ती जर माझ्यासारख्याने पाठांतर केली तर मला मृदुंग वाजवता येईल ना. याच्यातून तुम्हाला दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत मला सांगायचा की मृदुंग मनाला जर मृदुंगाचार्याला जर त्याला मृदुंगमणी बनवायचं असेल तर त्याला समोर बसवावा लागतो. बसवल्यानंतर त्याला ते सांगावं लागतं, त्याच्यातून ते वाजवून घ्यावं लागतं, त्याच्यातून रियाज करून घ्यावा लागतो आणि मग त्याला ते त्याच्यासारखं वाजवता यायला लागलं की त्या मृदुंगाचार्याला आनंद होतो. आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या ज्ञानोबाला काय वाटत असेल? बारकाईच्या 11 वर्ष ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आणि मागताना मागितलं जे खळांची व्यंकटी सांगतो त्या सत्कार विरती वाढो भूता परस्परे पडो. त्याला एक साधक दुसऱ्या साधकाजवळ येतो, डोळे भरून त्याच्याकडे त्याचा चेहरा पाहतो, आनंदानं आलिंगन देतो, आपलं समाधान त्याच्या समाधानामध्ये विलीन करतो. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो ना त्या पद्धतीने एक साधक दुसऱ्या समोर जातो, दुसऱ्या समोर गेल्यानंतर त्याच्या पायात दर्शन घेतो, त्याच्या डोळ्याला डोळे मिळवतो, त्याच्या नेत्रातले अश्रू पाहतो आणि याच्या नेत्रातले अश्रू वगळायला सुरुवात होतात. काय वाटतं दोघांना? संत म्हणतात हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपला ऐशी अर्जुना. आणि म्हणून संप्रदाय काय श्रेष्ठ आहे, संप्रदाय कशामध्ये श्रेष्ठ आहे, संप्रदायाची नेमकी अनुभूती काय? साधू संतांनी त्यांच्या सांगितलं, गोविंद गोविंद मना लागली छंद, गोविंद गोविंद मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, गोविंद गोविंद आनंदले मन. हा श्रीपाद बाबांचा संप्रदाय नाही, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे कदाचित संप्रदाय चैतन्य. मला सांगायचं तुम्हाला, अरे एका झाडाच्या अनेक फांद्या असतील तरी पण फळ मात्र तीच आहे. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, गोविंद गोविंद मना लागली छंद, गोविंद गोविंद. आणि म्हणून हा संप्रदाय काय करतो? चांगला बारकाने विचार करा. ज्ञानोबा सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, होता परस्परे पडो मैत्री जीवनाची. या मानवी जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला मार्गदर्शन करताना पावली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा अरे तुला अर्जुनाच्या पंक्तीला यावं लागेल. अहो अर्जुनाची पंक्ती जे परिसनया योग्य होती, तया कृपा करून संती अवधान द्यावे. मला याही पुढे थोडं सोपं करून सांगायचं. ज्यावेळेला आपण कीर्तनाची सांगता होणार आहे, काही मार्गदर्शन करणारा माणूस तुमच्या समोर येणार आहे आणि संध्याकाळी नाही का कीर्तन संपल्यानंतर आपण 2 घास खाणार आहे. अगोदर वाढणारा काय वाढणार आहे? अगोदर वाढणारा तुम्हाला काय वाढणार आहे? भात वाढणार आहे, शिरा वाढणार आहे, त्याच्यावर वरण वाढणार आहे, भाजी वाढणार आहे, पुरी वाढणार आहे, काय वाढणार आहे? अगोदर त्याला वाढायचं असेल तर त्याला पात्र वाढावं लागेल. पात्र असल्याशिवाय तुम्हाला जर ते पूर्ण ब्रह्म असणार अन्न जर खाता येत नाही तर पात्र असल्याशिवाय तुम्हाला परमार्थ करता येईल काय? विठ्ठल साधू संत सांगतात, मानव जन्म हाच पात्र जन्म आहे. याची देही घडे देवाचे भजन. नाही, साधू संत सांगतात बाबा अरे हाच जन्म आहे. दिली इंद्रिय हात पाय
एवढ्यासाठीच आपल्याला हा मानव जन्म मिळाला. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. अरे पापन पुण्य काय? जनावरांना, चार पायाच्या जनावरांना कळतं का? त्या प्राण्यांना कळतं काय? पशु काय पाप पुण्य जाणत. उत्तम मध्यम भोग भोगिती काही उबलता समरते काही अंध होती बहिर पांगोळ. साधू संत म्हणतात बरं झालं तुला जरा भागवताकडे जा. आमचे नाथ महाराज म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे जो परम भाग्याची संपत्ती ते ते विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. बरं झालं या भारतात जन्माला आलो. बरं झालं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, धन्य जन्मालो, जन्मालो. श्री महात्मा मिळाला. बरं झालं. अरे ज्ञानोबाच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर काय झालं असतं? खूप गोड सांगितलं, खूप गोड सांगितलं. मला तर वाटतं ज्ञानोबाच आला जन्माला परत. थोडीशी माऊलींचं आयुष्य 22 वर्षाचं. माऊलींचं आयुष्य बरोबर. आणि श्रीपाद बाबांचं आयुष्य 78 वर्ष बरोबर. त्याची संगती करा जरा. 22 आणि 78 मिळून जे त्या अवतारातले 78 राहिले होते ना. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारातले 78 जे राहिले होते तेच पूर्ण करण्याकरता माऊली परत आले. ती संगती मला लागली. मला सांगायचं तात्पर्य काय? ते संत येतात आणि या जगाचा उद्धार करतात. अवतार तुम्हा धराया तार, अवतार तुम्हा धराया तार, ही अवतार कार्य करत असतात. आणि ही मालिका, ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांची नाही का मालिका? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मी याच्यावर
काही शंका घेण्याचं कारण नाही. हंस ब्रह्मा आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलदेव सगळे आनंद शांतमय बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास. मी जरा थोडासा मुक्ताबाईच्या जीवनावरचा अभ्यास केला. या मुक्ताईनगरला गेलो होतो, तिथे पुस्तक आणलं राखील मला. तिथं आनंद संपदाचा उल्लेख आहे. तो कुणी केलाय? ते बस बरोबर. पण आनंद संप्रदाय आहे याबद्दल वादच नाही. बरं, तो आमच्या ज्यांना शांती ब्रह्म म्हणतात ते एकनाथ महाराजांनी त्याचा उल्लेख केला. मला सांगायचं तात्पर्य आपला संप्रदाय बरोबर आहे का याच्याबद्दल आपली खात्री पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष अशी केला. गोरक्ष ओढला घेणी प्रती. बाबांचं एक उदाहरण सांगून जातो. जाता जाता लग्न करायचं असेल तर कुणाच्या तरी मांडव घालून जावं लागेल. नुसतं पाहून नाही कळणार, कुणाच्या तरी मांडवा घालून जावं. एकदा मांडवा घालून जा म्हणजे लग्न काय असतं ते कळेल. मग एकदा या मांडवा घालून जा मग भक्ती काय असेल ते कळेल. मी चालीचं नाही, चालीचं नाही, कशाचं? रीतीचं. साधू संत चांगलं बारकाने विचार करा. तुम्ही मृदुंगाची चाल सांगता का रीत सांगता ना? साधू संतांनी तो विचार केला, यांना रीतीचा परमार्थ केला पाहिजे. म्हणतो निनवनीता तैसे घे अनंता. चालीवर म्हटल्यानंतर का कृती केल्यानंतर, चालीवर म्हणल्यानंतर का कृती केल्यानंतर म्हणतो निनवनीता तैसे घे अनंता वायावर टाकता दांडे मार्ग. आणि हे बंडोबा केरोबा आता मगाशी ताईने सांगितलं, साधे सुधे समजू नका. केरोबा 3-3, 4-4 लिटर दूध पिऊन असे आणि अनुग्रहाला बसवले तर काठी घेऊन उभे राहत होते. अवस्था झाल्याशिवाय हलून देत नव्हते. आता का आपल्या कोणत्या तरी मग सांगितलं ना की केरोबा काय होते, सटकन आमच्या ताईने सांगितलं, आपल्या रजुताईने सांगितलं ना. साधू संत म्हणतात अरे लेकराचं हित जाणणारी आई असते ना तशी साधकाचं हित जाणणारी सद्गुरू माऊली असते. लेकुराचे हित व्हावे माऊलीचे चित्त ऐसी कळवळे अशी जाती करीला माऊली. जे तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे, ऐकाय सांगते बाळा, हे बाळा उन्हात नको खेळू, सावलीत खेळ. ऐकलं नाही तर बाळ्या, ऐकलं नाही तर बाळ्या उन्हात नको खेळू, सावलीत खेळ. आणि एवढं रागावून जर नाही ऐकलं ना, हे मुर्द्या उन्हात नको मरू सावलीत मर. कोणी ती? साधू संतांनी त्या गोष्टीचा विचार केला. आणि विचार केल्यानंतर तुम्हाला मला सांगितलं की हा संप्रदाय आलेला आहे. अवताराला आला धर्मरक्षकाला, अवताराला आला धर्मरक्षकाला, प्रेम दिले तुझ्या मती न कळे तुझी भक्ती. आपण कितीही वेळा आणि कितीही अगदी त्याला अट्टहासानं सांगितलं तरी ऐकत नाही. म्हणजे काय तो उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैशी कीर्तन घडेल. सहज आणि सोपं सांगितलं. तुम्ही माझ्या समोर बसले पुरुष मंडळी, तुमच्यामध्ये आत्मा आहे. सोपं बरं का. तुम्ही माझ्या पुढे बसलेले पुरुष मंडळी, तुमच्या पुढे आत्मा आहे, तुमच्यामध्ये आत्मा आहे. आणि तुमची माता भगिनी बसल्या तुमच्यामध्ये आत्मी आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा विधान,
सर्वांसाठी बोलणारे बोलणारे सर्वांसाठी शरीराच्या बाजूला विचार केला तर शरीर नाशिवंत आहे आणि आत्म्याच्या बाजूने विचार केला तर आत्मा अविनाशी तत्व आहे. मग तुम्ही कोण आहात? साधा आणि सरळ सांगितलं, तुम्ही शरीर आहात का? शरीर अजिबात नाही. देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आमची माताला नावाची माता सांगते बरं का आपल्या लेकराला, हा देह नासिवंत रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा वाता, स्मरत्या हरिहारा चरणदाय गोविंदा, पर्यंते मनालसा मोहम दोरेला. तुझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणारे साधू, तुझं खरं स्वरूप काय आहे याची जाण करून देणारी, त्याचा अनुभव आणून देणारे साधू संत. साधू संत नुसती कीर्तनच करत नाही, साधू संत नुसती प्रवचनच करत नाहीत, साधू संत करमणूक तर अजिबात करत नाहीत. आणखी काही संतांची उपकार सांगता येतील आपल्याला. नुसतं वाटदावी करी धरून या नाही, दमला तर कडेवर येईल म्हणतात. नुसतं वाटदावी करी धरून या नाही, दमला तू वाकली आमद वाहती गडी हो, वाकली आमद वाहती गडी हो, वाकली आमद वाहती गडी, वाकली आमद वाहती गडी, वाकली आमद त्यांची आम्ही जोडे सर्व चूक, 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 त्यांची आम्ही आता ही साधूची भूमिका सांगितली, साधकाची भूमिका सांगितली पाहिजे. तुकाराम महाराज साधकाची पण भूमिका सांगतात. प्रवचनकाराचं प्रवचन ऐकलं पाहिजे, कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं पाहिजे, ऐकल्यानंतर त्याला नमस्कार केला पाहिजे, त्याच्या पाया पडलं पाहिजे, पण काहीतरी पण विचारलं पाहिजे ना त्याला. आपला असलेला, आपल्या जवळचा असलेला प्रश्न तुकाराम महाराज साधकाच्या भूमिकेमध्ये जातात आणि त्या कीर्तनकाराला, प्रवचनकाराला विचारतात, काय मी उद्धार पावेन. त्या प्रवचनकाराला आपण विचारत नाही हो, त्यांना मोठे समजतो आपण. आई सांगा, लेकराला भूक लागली तर शेजारणीकडे जाऊन मागायचं का आईकडेच मागायचं? कोण भरेल त्याचं पोट? मग कीर्तनकार, प्रवचनकार, आता लाखो करोडो रुपये कमावणारे प्रवचनकार, कीर्तनकार, त्यांना आपण जाऊन विचारलं पाहिजे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चिंतन, काही खंड येईल कर्म कासयाने कळेल हे वर्म, पारुषतील धर्म म्हणून श्रम वाटत असे. तुकाराम महाराज नुसतं त्या साधूला बी विचारून राहत नाहीत. ऐसे वर्म महद गावी नारायण,
भावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट होणे. आणखी सोपं करून सांगायचं झालं तर आई सकाळी पोहे करायला घेतले आणि पोहे करायला घेतल्यानंतर कांदा चिरायला घेतला. कांदा चिरायला घेतल्यानंतर तासा 2 तासाने डोळ्याला पाणी येतं का? ताईचा मोराला अनुभवा, ताईचा मोराला अनुभवा, ताईचा मोराला अनुभवा, ताईचा मोराला अनुभवा. साधू वेदना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. कापुराच्या वाती उजळल्यात होती, खाईच समाप्ती झाली रे. साधू संत म्हणतात बघा, पुढच्या आणखी हरिपाठाचा पुढचा जरी विचार केला, एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरिची करुणा. आणखी सांगतो हंडी महाराज, वारकरी संप्रदायाचे धुंडा महाराज दिगलूरकर, त्यांनी हरिपाठ विवरण नावाचा ग्रंथ लिहिला. हरिपाठ विवरण, आणि या अभंगावर त्यांनी विवरण करताना सांगितलं की तुमची वाचा सद्गतीत झाली पाहिजे आणि तुम्हाला अष्टसात्विक भाव निर्माण झाले पाहिजे. कोण म्हणतंय? श्रीपाद बाबा, रामदास बाबा, हे विभीषण महाराज ठाकूर, हे संपत महाराज हांडे नाही म्हणत. कोण म्हणतात? वारकरी संप्रदायाचे आर्धर्यू आमचे मामासाहेब दांडेकर, त्यांची मालिका आहे माझ्याकडं, संत चरण रस लागता सहज वासनेचे बीज जळून आहे. या अभंगावर त्या मालिकेमध्ये 4 कीर्तन आहेत त्यांची, आणि त्या 4 कीर्तनाच्या मालिकेमध्ये त्यांनी सांगितलंय तुमच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होतील त्यावेळेला तुमचा परमार्थ बरोबर आहे असं समजा, अन्यथा सगळं चूक आहे. अभंग सांगून देईन तुम्हाला. नयने त्रिजळ, नयने त्रिजळ नाही अंतरी तळमळ, तवे चावटीचे बोल जनरंजवने बोल विठ्ठल. काय दिलं तू गोबरायला? मुद्दा हाय, काय दिलं तू गोबरायला? साधू संत म्हणतात, अरे बाबा, अरे आई देऊ शकत नाही, बाप देऊ शकत नाही, भाऊ देऊ शकत नाही, बहीण देऊ शकत नाही. ठीक आहे, तिले उपकार सांगू भिकाय, बाप न करे आईची माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा, मनवणे आलो या देशा. बरं झालं, धन्य आम्ही जन्मा. बऱ्याच कीर्तनकाराला विचारत होते, बऱ्याच कीर्तनकाराच्या प्रवचनकाराच्या पाया पडत होते, पण एक दिवस असा उगवला. धन्यादी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी त्यांनी गेले, उठावटी झाले समाधान, पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरात होची दिवाळी दसरा. बाबाजी चैतन्य नावाचा साधू भेटला, सापडविले वाटे, जाता गंगा स्नाना मस्तुरीत देवीला कर. अत्यंत सायस लागले बरं का, अत्यंत सायस. साधी गोष्ट नाही साधू भेटणं. तुकाराम महाराज म्हणतात, बहु अवघड, बहु अवघड. विभीषण भाऊ, एक 10 फोन केले ना तर मला वाटतं 25 कीर्तनकार म्हणतील आम्ही येतो. किती मिळतील? 25 कीर्तनकार मिळतील. किती फोन केल्यानंतर तुम्हाला साधू भेटेल? अरे आपण भाग्याचे आहोत. मला सांगा, चांगला बारकाने विचार करून सांगा, माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी, तुम्ही साधूकडे गेला का साधू तुमच्याकडे आला? तुम्ही साधूकडे गेलात का साधू तुमच्याकडे आला? अरे साधू संत सांगतात, अरे बाबा, आम्हाला त्या काळामध्ये फार कष्ट झाले, फार कष्ट झाले.
गहिनीनाथाच्या गुहेमध्ये जाऊन अनुग्रह प्राप्त करून घेतला निवृत्तीनाथांनी. 6 महिने त्याचा अनुभव घेतला. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताई अनुग्रह दिला. चांगदेवाला त्याचा पंथ चुकीचा का बरोबर ते सांगितलं. 1400 वर्ष शरीर केले जतन बोलाविनशील, वाढविला नाही गुरुमंत्र नाही उपदेश, परमार्थाशी दोष लाविला. चांगला बारकाईने विचार करा. त्या चांगदेवाला सुद्धा सोपं नाही गेलं. पण हे साधू संत दयाळू असतात. तू माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. आणि असा साधू आपल्या जीवनामध्ये केरोबाच्या रूपाने, बंडोबाच्या रूपाने. तर बाबा त्यावेळेला सांगायचे एक प्रेमळ महात्मा. आता रजुताईने मग सांगितलं प्रेमळ महात्मा, प्रेमळ महात्मा. आता प्रेमळ तरी कशात म्हणावं? नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात. आणि हरिपाठ जर वाचला तर नाथ महाराजांना म्हणतात तुम्ही शांती ब्रह्म, ते म्हणतात बरं का भक्ती विन पशु बर. त्याच्याही पुढची ओळ आता आज स्पष्ट करून सांगतो. हे रेकॉर्ड करतात म्हणून बरं, स्पष्ट करून सांगतो. तुझी आई ज्यावेळेला तुला जन्म द्यायचा त्यावेळेला तुझ्या बापाजवळ झोपलेली नव्हती. रेकॉर्ड होते ना. नाथ महाराज म्हणतात बरं का, तुला ज्यावेळेला जन्म द्यायचा होता त्यावेळेला तुझी आई तुझ्या बापावर जवळ झोपली नव्हती, भूताजवळ झोपली होती. हरिनये मुडा हे गायनातून सांगण्यापेक्षा रेकॉर्ड होईल ना. साधू संत सांगतात बाबा भक्तीविन पशु कशाची वाढला, सटविने नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखासी अरे मुडा. पातके करिता पुढे आहे पुस्तक, काय उत्तर देता हुशीर. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. साधू संत दयाळू असतात पण तेवढे कठोरही असतात. कारण चांगला बारकाईने विचार करा. अयो पोटातला रोग घालवायचा आहे, मलम लावायचं का? मग रोग कुठे झालाय? रोग पोटात झालाय आणि मलम घ्यायचं वरून लावायचं. बाबा हेच सांगत होते, अरे जेवायचे तुला, भूक लागली तुला, पंक्तीला बसला, वाढून घेतलं, तो काला केला आणि असा वरून सोड. कोण सांगत होतं? कोण सांगत होतं? महात्मा हेच सांगत होता, वरून चोळून तुझं कधीच पोट भरणार नाही. त्याच्यातले 2-2 घास तुला घ्यावे लागतील, ते हातात घ्यावे लागतील, हातातले तोंडात घ्यावे लागतील, तोंडातले पोटात जातील. आणि घासाने घ्यावेला सगळं पोटात जाईल ना, त्यावेळेला तू एकदा तरी म्हणतील बस भरलं पोट. तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्यानंतर एवढा आनंद झाला, झाले समाधान तुमचे. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले, देवासमोर जाऊन उभे राहिले. नुसतं डोळ्यांनी नाही पाहिलं महाराज. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हे जीवन सुख देई देवा, देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मद विश्रांती देई देवा, देई देवा. तुमचा हरिपाठ चालू होता का? रासकिडे चालू होते? अहो पाहणाऱ्याला हरिपाठ वाटत असेल कदाचित, पण ह्या गवळणी होत्या आणि गवळणी रास क्रीडा करत होत्या माझ्या श्रीपाद बाबा बरोबर. चांगला बारकाईने विचार करा. तो आनंद तुम्हाला इतरत्र कुठे मिळणार नाही. संप्रदायाच्या माध्यमातून ज्यावेळेला अनुग्रह प्राप्त होईल, अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर त्या अनुग्रहाचं चिंतन होईल, अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची उसळी येईल. कंठी प्रेम दाटे नेहमी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. अरे राम आहे त्याबद्दल वाद नाही, राम प्रगट झाला का न झाला याच्याबद्दल वाद आहे. विठ्ठल मी बघा थोडस उदाहरण देऊन सांगतो. 2 दिवस झालं भाऊ विभीषण भाऊ, माझ्या खिशात काडीची पेटी आहे. आता ते काडीची पेटी तर अग्नी नाही का? आई आहे ना?
माझं 2 दिवस झालं ती काळजी पेटी खिशात ठेवली पण खिसा पेटत नाही ना. बघा उदाहरण कशा करताय. 2 दिवस झालं काडीची पेटी माझ्या खिशात आहे. काडीची पेटीत अग्नी नाही का आहे. मग तो खिसा का पेटत नाही तर त्याच्यातला अग्नी प्रगट होत नाही. तुमच्याजवळ राम नाही का. तुमच्याजवळ राम नाही का. दारुड्या असू द्या पेताड असू द्या त्याच्याजवळ राम नाही का. राम नाही का मग तू त्याला का समजत नाही तर तू प्रगट होत नाही. आणि ज्या वेळेला तुमच्या नेत्रातून अश्रूच्या धारा व्हायला सुरुवात होतात तुमचं अंग लटलट लटलट कापायला सुरुवात होते. रोमांच उभे राहतात आणि सात्विक भावाचा पुंज ज्या वेळेला तुमच्या अंगावर उमटतो ना त्यावेळेला तुमच्या अंतकरणामध्ये प्रभू प्रगट होतो. साधू संतांनी त्याचा विचार केला आणि त्या आनंदाला तोडच नाही. अरे आमच्या जनाबाईनं मुक्ताबाईनं तर सांगावं अरे या जगात कोण कुणाचं लाडकं आहे तर आम्ही तर त्या संतांच्या लाडक्या आहोत. लाडकी लक्ष्मी संतांची हो लाडकी लक्ष्मी अधिकार आहे. आकई चुडा हातियाला अंकन मोती नाकाला लाडकिले कवी संताची हो लाडकिले कवी संताची. बोध मुराळी शृंगारीला साधकेचा कवलीला लाडकिले कवी संताची हो लाडकिले कवी संताची. संध्या नावाचं प्रकरण आहे. संध्या झाली संध्या संदेह बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या पैसी करू मी केधवा झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला. आणि मग तुला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साधुबोध झाला तो नृनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. सगळ्या गोष्टी प्रपंच अनुभवाशिवाय चालतो का. प्रपंच महामनीचं चालत का असं म्हणता येईल का. तू माझा नवरा तू माझी बायको असं म्हणता येईल म्हणजे मनामनीचं नाही चालणार ना. अनुभवाचंच लागलं ना. तू माझी बहीण तू माझा भाऊ तू माझा बाप तू माझी बहीण हे मनामनीचं चालतं का. साधू संत म्हणतात याला अनुभव लागतो तर परमार्थामध्ये बोधपुत्र निर्माण झाला का आणि झाला असेल तर अनुभव आला का याचा विचार केला पाहिजे. विठ्ठल महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे आले दुष्काळे पिटाळे बाईल मेली म्हणे बरी झाली. दमा नावाचा रोग होता. दमा नावाच्या रोगामध्ये आई गेली बायको गेली आई गेली वडील गेले असलेली संपत्ती गेली. नाही चांगला बारकाने विचार करा. धंदा केला किराणा वाणी होते ना तुझ्या वाणी धंदा केला म्हणजे किराणा दुकान होतं. लोकांनी उधार नेलं परत दुकानातही नाही आले उधारी नाही दिली. बरे झाले देवाने घाले दिवाळे बरे दुष्काळी पिढा गेली. बरं झालं सगळं माझं निघून गेलं बरं झालं म्हणतात. आपण म्हणू काय. साधू संतांनी त्याचा विचार केला आणि ज्या वेळेला बाबाजी चैतन्यासारखा साधू भेटतो बाबाजी चैतन्यासारखा साधू भेटल्यानंतर नाही का मस्तकावर हात ठेवतो असलेलं चैतन्य संप्रदायाचं बीज त्यांच्या कानामध्ये फिरतो. चांगला बारकाईने विचार करा. एक प्रेमाचा सुयोग होतो आनंदाचा सुयोग होतो. तो दिवसच आनंदाचा होतो. सापडविले वाटी जाता ज्यावेळेला तुकाराम महाराजांचे भाव तयार होतात आणि भाव तयार झाल्यानंतर नाचे टाळी पिटी
त्यांची अवस्था सांगतात. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन, न धरिती लाज नाही जना सवे काज. माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. अहो त्यांना अनुग्रह कोणत्या दिवशी घेतला होता ते सुद्धा माहित होतं. आपल्याला ते विचारलं ना विभीषण भाऊ, तुमचा अनुग्रह कधी झाला? 2-3 महिने झाले म्हणजे. तारीख नाही लक्षात, वार नाही लक्षात त्याला. तुकाराम महाराज जेवढं झालं ना पारमार्थिक दृष्टीनं जेवढं झालं तेवढं लक्षात ठेवतो बरं का. माघ महिना होता, शुद्ध पक्ष होता, दशमी होती आणि गुरुवार होता आणि माझ्या सद्गुरूने माझा अंगीकार केला. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार. साधू संत म्हणतात आमच्या जीवनामध्ये एक पर्वणी आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची. अरे आमचे नाथ महाराज तर म्हणतात दुःख आहे कुठं? अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्र माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अहो देव नाही अशी एवढी जागा नाही. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असते. डोळे पाहतात ती देवाची सत्ता आहे, पाय चालतात ती देवाची सत्ता आहे, कान ऐकतात ती देवाची सत्ता आहे, तोंड बोलतं ती देवाची सत्ता आहे, आपण झोपतो ती देवाची सत्ता आहे, आपण उठतो ती देवाची सत्ता आहे, आपण खाल्लं ती देवाची सत्ता आहे, जिरतो ती देवाची सत्ता आहे, आपण जगलो ती देवाची सत्ता आहे, जन्माला आलो ती देवाची सत्ता आहे, आता आहोत ती देवाची सत्ता आहे. आणि ज्या दिवशी देवाची सत्ता निघून जाईल त्या दिवशी या जगाला राम राम करावं लागेल. आम्ही जातो आमचा राम राम घ्यावा. साधू संत म्हणतात अरे आम्ही तर त्या मानवाला कधी गेलोच नाही, कारण संतांची कृपा झाली. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचला पाया उभा दिले देवालय. असा संप्रदाय मिळाला की ज्या संप्रदायाने आपल्याला अक्षय आणि अभय अशा प्रकारचे दान दिले. तुकाराम महाराज म्हणतात मलाही माझा सद्गुरू, माझा चैतन्य संप्रदायाचा बाबाजी चैतन्य नावाचा सद्गुरू मिळाला. त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि तो दिवस माझा धन्य झाला. काय सांगू आता अभंगाच्या पहिल्याच्या काय सांगू आता संतांचे आणि उपकाराची जाणीव नाही म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञ हे बोलायला सारखे वाटतात, ऐकायला सारखे शब्द वाटतात, पण एक या अर्थानं आहे आणि एक या अर्थानं आहे. कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवलेलं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्याकडं डेअरीमध्ये म्हशीचं दूध मिळतं का? मला वाटतं 70 रुपये लिटर. आणखी 72-74 असेल, कमी नसेल, 70 रुपये लिटर मिळतं. गाईचं दूध मिळतं का? मिळतं, डेअरीमध्ये गाईचं मिळतं 55, 60, 65 रुपये लिटर. चांगला बारकाईने विचार करा, ते पवित्र नाही का?
आहे पाये पा दूध पवित्र आणि गोड काशी तुळशीची कदराड. मला आणखी पुढे जाऊन सांगायचंय 70-75 रुपये लिटरने तुम्हाला म्हशीचं दूध मिळतं तरी ते पवित्र आहे असं समजा. 55-60-65 रुपये लिटरने गाईचं दूध मिळतं तरी ते पवित्र आहे असं समजा. आईचं किती रुपये लिटरने मिळतं? बरं 4-4 वर्ष पिले नाहीत का आपण? 4-4 वर्ष आईचं दूध पिलं नाही का? किती पैसे दिले परत? काय द्यावे त्याची? काय अनुग्रह मिळाला, संप्रदाय मिळाला, साधू मिळाला. साधी गोष्ट समजू नका. संप्रदाय मिळाला, साधी गोष्ट समजू नका. संप्रदायाचा साधू. मला तुम्हाला विचारायचं संप्रदाय खरा आहे का खोटा? खरा आहे. संप्रदायाचा साधू खरा आहे का खोटा? खरा आहे. दिलेलं ते अनुग्रह नावाचं नाम लोक काय म्हणतील? विभीषण बाबू तुम्हाला सांगून याच्यात कुणी मंडळी असतील का नसतील बारकाई रेकॉर्ड होतो म्हणून सांगतो बरं तुम्हाला. रोज 100 रुपये घालवायचे. रोज 100 रुपये घालवायचे. धंद्यावर जायचं, दारू प्यायची आणि ती चढत नसली तर परत त्याच धंद्यावर जायचं का? रेकॉर्ड होतो. रोज 100 रुपये तुम्हाला घालवायचे. धंद्यावर जायचे, दारू प्यायची पण चढतच नाही. प्यायची का? प्यायची का परत? धंदा बदलायला पाहिजे. चढलीच नाही तर काय करायचं? 100 रुपये रोज फुकट जातात. प्यायची कशा करता असते? प्यायची कशा करता असते? 100 रुपये खिशात राहत नाही म्हणून प्यायचं असतं. चढली पाहिजे. काय चढली पाहिजे? मला 100 रुपये तुला द्यायचे, तुझ्या धंद्यावरची दारू मला चढली पाहिजे म्हणून मला प्यायची. आणि चढलीच नाही तर त्याला शिव्या द्यायची. मला पाणी टाकतोस, पाणी टाकतोस आणि आमचे 100 रुपये लुबाडतोस रोज. आणि ज्या धंद्यावर गेल्यानंतर 100 रुपयाची दारू पेल्यानंतर जर असं होत असेल तर जायचं का नाही जायचं? भागवत सांगतो मी तुम्हाला. भागवत सांगतोय. नाथ महाराज पैठण मध्ये बसलेत, गाववा शेजारी बसलेला आणि भागवत लिहायचं काम चालू आहे. समोरून येणारा पैठणच्या त्या चौकातून येणारा माणूस रस्त्याने चालता 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 तो रस्त्यानं नीट चालत नव्हता. गावाला विचारतात, गावा समोरून येणारा माणूस माझ्याकडे येतोय, रस्त्याने इकडे येताना दिसतोय पण त्याला रस्त्याने नीट चालता येत नाही, काय भानगड आहे? गावा काय सांगतात, बाबा आपलं भागवत लिहायचं काम आहे, आपल्याला कशाला तिकडे लक्ष द्यायचंय? नाथ बाबा त्या गावाला काय सांगतात, तू मला शांतपणा नको सांगू, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नाथ बाबा त्या गावाला काय सांगतात, माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही, लक्ष नाही द्यायचं, तो सरळ रस्त्याने काय येत नाही. तर मग गावा सांगतात, बाबा तुम्ही काय ऐकणार नाही. तो सकाळी कामाला जातो, माती उचलतो, मुरुम उचलतो, दगड उचलतो, संध्याकाळी 5 वाजता तो दारूच्या धंद्यावर जातो. दारूच्या धंद्यावर गेल्यानंतर तो 2 ग्लास दारू पितो आणि दारू पिल्यानंतर त्याला ही अवस्था प्राप्त होते. भागवताचा दुसरा अध्याय चालू होता, 11व्या स्कंदाचा दुसरा अध्याय चालू होता आणि 40वा श्लोक उघडला गेला होता. चांगला बारकाईने विचार करा. भागवताचा दुसरा अध्याय चालू होता, 40वा श्लोक उघडला गेला होता आणि नाथ महाराजांचं लिखाण चालू झालं. जो मोले मदिरा खाये तोही मदिरा नंदेनाचे गाये, जो मोले मदिरा खाये तोही मदिरा नंदेनाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला आहे तो केविरा हे आवरिला. या लागी तो लोकबाह्यता सोये नाचे ब्रह्म उन्मादता, लोक मानिती तया पिशाच्यता, हा बोलू पंडिता सहजा कळे. भक्ती प्रेम सुख गोष्टी सांगितल्या, काय द्यावे त्यासी, काय देणारे परत तुम्ही. अरे काही म्हटले नाही का, अंगाच्या चांगल्या चप्पल करा. अरे तुमचा देहच नाशिवंत आहे, काय चपला करणार आहे तुम्ही? नाशिवंत भंगार द्यायचं, सोने द्यायचं, काय द्यायचं?
देणार, तुम्ही देह देणार, सद्गुरूच्या पायावर देह समर्पण करणार. मी म्हणतो करणार. काय होणार आहे ते देहाचं तुमचं? स्वच्छ आणि सोपे शब्द सांगतो. सद्गुरूने शिष्याला द्यायचंय ते शिव स्वरूप द्यायचंय, देव स्वरूप द्यायचं, आणि शिष्याने फक्त जीव द्यायचा. बरं का, पंख्याला नाही. शिष्याने काय द्यायचं? फक्त देवी हा पायी. अरे जीव दिला. अरे जीव आहेच पुढे मग स्वतंत्र तू. कल्पना आली आणि विद्या तयार झाली. हा विद्या, कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपादेशी. अरे जीव खरा नाहीच आहे, जे खरं नाही. मला सांगा, चांगला बारकाईने विचार केल्यानंतर तुमच्याजवळ चांदी आहे 5 किलो आणि तुम्हाला परीस सापडलाय. होईल का त्या चांदी 5 किलो चांदीचं सोनं होईल का? आणि तुम्हाला भंगार सापडले, भंगार 5 किलो, घर दिलेलं भंगार सापडले 5 किलो आणि तुम्हाला परीस सापडला, होईल की नाही? आमचे साधू संत म्हणतात, चांगला बारकाईने जीवनामध्ये विचार करा. संप्रदाय मिळाला तो खरा आहे, संप्रदायाचा साधू मिळाला तो खरा आहे, संप्रदायाच्या साधूने दिलेलं नाम मिळालं ते खरं आहे. त्या नामाने निर्माण झालेली भावावस्था याला अष्ट सात्विक भाव असं म्हणतात. एका जनार्दनी ऐशे अष्ट भाव उत्पन्न होता देव कृपा करी. सात्विका भरणे रोमाशी दाटणे शिविराचे जीवन येऊ लागे. कापे तो धरावे स्वर्ग देखे नेत्री हा श्रोत्या भीतरे वाहतात. मला तुम्हाला विचारायचंय, महाराष्ट्रात त्या कीर्तनकारांनी हे वाचलं नसेल का? महाराष्ट्राच्या कीर्तनकारांना हे मान्य असावं का नसावं? आणि जर नसतील तर त्यांनी मान्य करून घ्यावं का नाही घ्यावं? साधू ते तर सांगतात, अरे आमच्या साधू संतांनी सांगितलं, हे तुम्हाला दिलेलं नाम आणि तुम्हाला झालेली अवस्था ही जर खोटी ठरली ते या गुटीच्या बोच्या अंगावर 15 लिटरचा राखेचा डबा होता, पिटवून द्या, तक्रार चालणार. आता नाही कुणी प्रतिज्ञा करत, कारण त्याला भीती वाटते. त्या महात्म्यानं प्रतिज्ञा करावी, 18 लिटरचा राखेचा डबा अंगावर ओतून पिटून द्या, तक्रार करणार नाही. पण जर तुम्हाला पटलं, ते खरं ठरलं, तर मात्र तुम्हाला शरणागती देता येईल आणि तुम्हाला मोक्षाचा मार्ग मोकळा होईल. एवढा साधू दयाळू असतो. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला. तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारखे गैरे संत नव्हते. ते तुमच्या आमच्या सारखे सत्यपुरुषे भक्त नव्हते. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत अट्टहास करायचा होता. कशासाठी अट्टहास करायचा होता? यासाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेच्या. कौतुक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. साधू संत म्हणतात, अरे बाबा, जीवनामध्ये आल्यानंतर फक्त चांगला विचार केला पाहिजे, आणि चांगला विचार केला तर तुम्हाला संप्रदाय भेटेल, साधू भेटेल, अनुग्रह भेटेल. अनुग्रह भेटल्यानंतर त्या अनुग्रहाचं चिंतन होईल, साक्षात्कार होईल. साधक बारकाई नाही का? साधक, साधन, साधना, साधक, साधन. साधन म्हणजे नाम बरं का, अनुग्रह. साधक म्हणजे आपण, साधक, साधन, त्याची झालेली साधना, साधनेचा साक्षात्कार, साक्षात्काराचं समाधान. साधक, साधन, साधना, साक्षात्कार आणि समाधान आणि शांती. साधू संतांनी या गोष्टीचा विचार करताना सांगितलं, या जगाला समाधानाची गरज आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी न जीवे व्हावे. या गणपतीच्या मंदिरात जाऊन कुणी दुःख मागणार आहे का? बरं, आजी नाही मागणार, त्या पोराला मागायला लावणार आहे का? जा बाळा, पाया पडते गणपतीच्या आणि माग, खरूज माग, नाहीतर माग, कॅन्सर माग, मागणार आहे का? मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी न जीवे व्हावे. पण त्या सुखाचा मार्ग सांगणारे संत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आईनं माझ्यावर उपकार केले नाही. आईनं फक्त मला जन्म दिला आणि संसारात ढकलून दिलं. बापाने माझा सांभाळ केला पण माझा उद्धार नाही केला. आमचे साधू संत म्हणतात, अरे जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे जाण्याचा मार्ग माझ्या साधू संतांनी सांगितला आणि सोप्या भाषेमध्ये सांगितला. सहज बोलणे अभंग, सहज बोलणे गीत उभारे.
तसं तर साधूच्या सद्गुरूच्या त्या उपकारातून उतराई होताच येत नाही. काय देणार आहे आपण त्यांना? श्रीफळ देणार आहे का? शाल देणार आहे का? अरे ते श्रीफळही कधी नाचणार आहे, कधी ते फुटणार आहे. अरे ते शाले कधीतरी फाटणार आहे. जे दिले ते अक्षय अभयदान आहे. तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवले, तुम्हाला दुःखातून पुढं आनंदाकडे नेलंय, सुखाकडे नाही नेलं. सुखाची व्याख्या वेगळी आहे. बघा, चांगला बारकाने विचार करा. सोपं उदाहरण सांगून देतो तुम्हाला. एक 1,00,000 1.5 लाखाची तुम्ही मोटरसायकल घेतली, कुटुंबमध्ये 1.5 लाखाची मोटरसायकल घेतली. 5-25 रुपयाचा हार नाही घालणार का? 100-200 रुपयाची पेढे नाही वाटणार. आनंद असेल का दुःख असेल? आनंद असेल. घरी सुद्धा तुमची मालकी, तुमची आई, तुमचे वडील, तुमचे मित्र सगळे ते गाडी पाहिले येतील कशी आहे काय आहे. आणि माझ्यासारखा एक मित्र काय म्हणणार आहे, बघू बरं चावी, नाही देणार का? देणार. माझ्यासारख्या मित्राने चावी घेतली, तिला इग्निशन शूज चालू केलं, स्टार्टर मारला किंवा लात मारून चालू केलं आणि ती गाडी फिरवून आणताना आरसा फुटला, माझ्या हातून आरसा फुटला. मला सांगा आता किती पेढे वाटाल? गाडी घेतली त्यावेळेला 5 किलो वाटले, आरसा फुटल्यावर निदान किलो भर तरी वाटायला पाहिजे. आरसा फुटला. मला सांगायचं तात्पर्य, आपलं संसारातलं सुख आहे ना, जास्त दिवस टिकत नाही. बंगला बांधा, गाडी घ्या, जमीन घ्या, पैसा मिळवा, सुख जास्त दिवस टिकत नाही. पण पारमार्थिक सुखाच्या बाबतीत विचार केला तर पारमार्थिक सुख संपतच नाही. तुकाराम महाराज तर सांगतात ना, तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा विनवा. चांगला बारकाईने विचार करायचे. अक्षय आणि अभय अशा प्रकारचं सुख, असं समाधान दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर आनंदाच्या डोहात पळत होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. अरे माझ्या माऊलीनं सांगावं, अरे आम्हाला तर काही बायका मुलं नाही, घरदार नाही, शेतीवाडी नाही, खायला नाही का 4 घरं मागायची, आंध्राला जमीन, पांघराला आकाश, तरी तुमच्या आमच्यासाठी सांगतात. अवघाची संसार सुखाचा महिने, अवघाची संसार सुखाचा महिने, अवघाची संसार सुखाचा महिने, अवघाची संसार सुखाचा महिने.
तुकाराम महाराज सांगतात बरं का, काबा सासरवासी मद केले भगवंता, आपली या सत्ता स्वाधीनता ते नाही, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, इथे न चले चोरी उरली राही वासना. वासनेने अनेक जणांचं वाटोळं केलं, रावणाचं वाटोळं तुम्ही केलं. वासनेच्या संगे नको जाऊ मना पाहत्या रावणा, काय झाले इंद्रा पडली भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा कशाने, मोहिनीच्या संगे भस्मासूर गेला, वाणी प्राणी गेला. अरे एवढ्यांचं वाटोळ झालं आणि आपण वासनेमुळे जन्माला आलो. जन्म घेणे लागले आणि ती वासना हरिरूप करायची असेल तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागले. म्हणून भजन करावं लागतं, म्हणून हाताने टाळी वाजवावी लागते आणि मुखाने नामस्मरण करावं लागतं. मांडवात अशी वेळ आपल्यावर, मांडवात येते ना आपली अशी अशी वेळ आपल्यावर येते ना. समोर कुणीतरी वाचतं, त्याच्याही गळ्यात पडतं, त्याच्याही गळ्यात पडतं, पण तो आनंद सुद्धा जास्त दिवस नाही राहत. तुमचा राहिला की नाही राहिला म्हणून माहित नाही. साधू संतांनी त्या गोष्टीचा विचार केला. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ याच्याही पुढे सांगितलं ज्ञानावर आहे. साया सकरीशी तू प्रपंच दिने निसी, हरी सिंह सिंह गवणे गुणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाने. अरे प्रपंच करावाच लागतो, आल्यानंतर तसं जाता येत नाही. प्रपंच म्हणजे नुसती बायका मुलं घरदार शेतीवाडी असं नाही. प्रपंच म्हणजे पाहणे हा सुद्धा प्रपंचच आहे. तुम्ही काय पाहायचं ठरवलंय? तुकाराम महाराजांना विचारून जर पाहायचं ठरवलं तर ते सांगतील तुम्हाला काय पाहायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, आणि आमच्या ज्ञानोबाला विचारलं तर आणि मरणी दया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुला. डोळा जे देखावे का कानी हा ऐकावे, म्हणी जे भावावे बोलावे वाचे, मग आत बाहेर आघवे मीच करून घालावे, मग सर्व काळी सोडावे मीच आहे. अगा आयशिया जरी झालिया, मग न मरी जे देह गेलिया, मा संग्राम केलिया भय काय तू मन बुद्धी साचेशी, माझी या स्वरूपी हातपेशी, हे मातेची का पावशी, हे माझी भाव. हेची काही सयावरी होय, हेची काही सयावरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासून आधी पाहे, मग नव्हे तरी कोमी. चांगला बारकाईने विचार करा. जीवनामध्ये साधू मिळाला पाहिजे, जीवनामध्ये संप्रदाय मिळाला पाहिजे, जीवनामध्ये अनुग्रह मिळाला पाहिजे, आणि अनुग्रह मिळाल्यानंतर आपण कृतार्थ झाल्याची आपल्याला अनुभूती आली पाहिजे. साधू संतांनी त्या अनुभूतीचा विचार केला, तो अनुभव विचारात घेतला. अरे साधूने काय दिलं? साधूने एक ईश्वराचं नामस्मरण दिलं. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अरे राक्षसांना जर मुक्त होता येतं तर केलो बाबाच्या कृपेनं, बंडोबा बाबाच्या कृपेनं, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबांच्या कृपेनं आपल्याला आपलं जीवन कृतार्थ करता येईल का न करता येईल? विचार आपण केला पाहिजे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती,
राहिल्या त्या कीर्ती जगा 10 जानेवारी 98 बाबा या जगाला सोडून गेले. जाता जाता सांगितलं, एकदा शिरप्याला विसरा, एकदा राण्याला विसरा. हे शब्द होते, हे शब्द होते अलंकापुरामध्ये, हे शब्द होते. एकदा शिरप्याला विसरलं तरी चालेल, एकदा राण्याला विसरलं तरी चालेल, एकदा नाऱ्याला विसरलं तरी चालेल, एकदा रोहिदासाला विसरलं तरी चालेल, पण माझ्या देवाच्या, माझ्या प्रभूच्या नामाला विसरू नका. अरे साधू संत तर सांगतात बाबा, एक देवाचं नाव तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर येणार आहे. काय येणार आहे आपल्या बरोबर? आई खरं सांगा, गळ्यातलं 4 तोळ्याचं मंगळसूत्र हे आपण मेल्यावर आपल्या बरोबर नेतील काय? कानातली 2 तोळ्याची कुंडल जर एखाद्या महाराजांनी घातलेली असतील, 4 तोळ्याची कुंडल नाही का, महाराज मेल्यानंतर त्याच्या बरोबर नेतील? अरे हे जग स्वार्थी आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाण, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तिथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. आणि असा संप्रदाय मिळाला, असा साधू मिळाला, असं नाम मिळालं. असं नाम मिळाल्यानंतर त्याचं चिंतन केलं. त्याचं चिंतन केल्यानंतर जो आनंद झाला, आणि तो आनंद तुकाराम महाराजांना झाला. ते म्हणतात, काय द्यावे त्यासी भावी उतरा देविता बाई जीवन. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबा सहज जायचे, सकाळी उठायचे आणि स्वयंपाक चालू असलेल्या त्या माता माऊलीला बोलायचे, बाळा श्रीपाद बाळा स्वयंपाक करते. भाकरीला पापोडा नाही आला तर बघा, सकाळी स्नानाला चाललेला श्रीपाद बाबा चाललेला स्वयंपाक पाहिल्यानंतर त्या ताईला सांगतो, ताई तुझ्या भाकरीला पापोडा नाही आला तर तुझी सासू काय म्हणणार आहे तुला? अशाच गवऱ्या थापायला शिकवल्या का तुझ्या आईने? श्रीपाद बाबांचे शब्द आम्ही ऐकलेले. आता या पुढे तर मला वाटतं श्रीपाद बाबा पाहिलेला माणूस सुद्धा तुम्हाला याच्या पुढच्या काळामध्ये दिसेल. गेले रे नाना बाबा, गेले ना, गेले नाना बाबा, इथंच होते ना. अरे साधा होता, भोळा माणूस होता, साधा होता, भोळा माणूस होता. हा त्याच्याकडून तत्वज्ञान वगैरे काही ताला स्वराचं काही ऐकायला नाही मिळालं, म्हणजे महत्वाचं होतं ना. गेले ना, किती गेले? आबा महाराज गेले ना. आपलं काय सांगता येणार आहे? आज तुमच्या या सेवेला आहोत, उद्या माझ्या घरी मी जाणार आहे याची गॅरंटी नाही महाराज. मला उदाहरण देऊन सांगेल. मुस्लिम समाजाचा ताजुद्दीन नावाचा कीर्तनकार कीर्तनामध्ये उभा राहतो. कीर्तनामध्ये उभा राहिल्यानंतर काहीतरी समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतो. विभीषण भाऊ त्या अंगावरचा पंचा आहे ना, घाम आलेला पुसायला जातो, पण घाम पुसला जात नाही, घाम वाढला जातोय. आता समोर कुणीतरी एक सज्जन बसलेला असतो. आहे त्या परिस्थितीमध्ये 2 मिनिटाची क्लिप आहे त्या परिस्थितीमध्ये तो खाली बसतो, त्या सज्जनाच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि त्या सज्जनाच्या मांडीवर त्याला प्राण द्यावा लागतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? अमेरिकेतली गोष्ट सांगत नाही मी, महाराष्ट्रातली गोष्ट सांगतोय. म्हणजे कीर्तनकाराला सुद्धा मरावं लागतं, आपल्याला सुद्धा जावं लागेल का नाही जावं. एक दिवस या जगाला रामराम करायचं आहे, सगळं इथं ठेवायचंय, सगळं इथं ठेवायचंय. आणि तुकाराम महाराज सांगतात ना त्याप्रमाणे सांगायचंय, आम्ही जातो तुम्ही सगळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. अरे मरायच्या वेळेला पांडुरंग परमात्मा समोर आपल्याला दिसला पाहिजे, म्हणजे आपलं जन्माचं सार्थक झालं. नाही तर बायका मुलं दिसत असतील, घरदार दिसत असेल, पैसा अडका दिसत असेल, तर परत त्याच्या सगळ्याच्या रक्षणासाठी आपल्याला परत द्यावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासमोर पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहतो. आपली नाही का देव वाट पाहतो, आपली पण देव वाट पाहतोय. पण आपल्याला हे का, मी तर नेहमी सांगतो, अरे मागायचंच असेल ना तर त्या ज्ञानोबाला काय मागितलं याचा विचार करा. त्यांनी कधी जोळी पुढे केली नाही, कधी असं नाही का, याला असं पुढे केलं नाही, असं केलं नाही, असंच केलं ना. याला पसा म्हणतात ना काही
काय म्हणतात त्याला, याला ओंजळ म्हणतात. एवढं मागितलं तर ओंजळभर मागितलं, एवढं मागितलं तर वटाभर मागितलं, एवढं मागितलं तर पसाभर मागितलं. आणि पसाभर मागताना काय मागितलं, आता विश्वात्मती देवी गिरी वाग्यज्ञ दोषोनी मज द्यावे पसायला. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. तुमचा परस्परे पडो मैत्री दुरिताचे तिमिरला विश्वधर्म सूर्यपाम. तो जे वांछील तो तिला हो प्राणीदा. पसायदान मागताना निवृत्तीनाथाकडे बोट करतात, निवृत्तीनाथ आशीर्वाद देतात आणि येणे वरे ज्ञानदेव दिलं मला आशीर्वाद. आमचे नामदेव महाराज काय मागतात महाराज, अकल्प आयुष्य व्हावे तया तुला. माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. आणि ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी आयुष्यदासा भाविकास नामा म्हणे तया. असावे कल्याण ज्या मुखी निधान. अरे माझ्या तुकोबऱ्याने काय मागितलं म्हणाल तर मागणे ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाहे. आपण काय मागितलं पाहिजे, या संतासी निर्वी हेची मजली आणि तुझे काही न मागणे. म्हणून जाता जाता श्रीपाद बाबाने तुमच्या पुढे हात जोडले, रामदास बाबाने तुमच्या पुढे हात जोडले, केरो बाबा बंड बाबाने तुमच्या पुढे हात जोडले. ईश्वराच्या नामाला विसरू नका एवढंच मागणं तुमच्याजवळ मागितलं. आमचे साधू संत म्हणतात या जगाजवळ मागायला आम्हाला काय मागायचं, आमचा बाप श्रीमंत आहे. विसरू नको साधका. तुमची माफी मागायची आहे. बऱ्याच दिवसाचं दर्शन आहे, बऱ्याच दिवसात आता विश्वनाथ भेटला. विश्वनाथ आपल्या नारायण बाबा वाटली त्याच्या घरात पुढे रडत बसत. 20-20 वर्ष विश्वनाथ म्हटलं मला ओळखलं का? भाऊ सांगितलं नाही बाबा. अरे म्हणलं मी विश्वनाथ. आज गाठ पडली तुमची माझी, उद्या कोणाचा भरोसा आहे, काळ कधी येणार आहे. असे तुमच्यासारखे दोन म्हणी वाजवत होते. पहिली क्लिप ती क्लिप पाहिली का?
तुमच्यासारखे दोन मधून मणी वाजवत होते आणि ते नांदेडचे कुठली तरी आई नाही कधी ते मृदुंग ते कीर्तनाचा कार्यक्रम संपला, मोटरसायकलवर चालले होते, दोनही मोटरसायकलवर ते कुठेतरी अपघात झाला आणि दोघेही त्या मला सांगायचं काय काय तुमच्या पाठीमध्ये सदैव लागलेलं आहे, सदैव तुमच्या मानेवर बसलेला आहे. काळाची ही उडी पडेल बाजी सोडविना ते महामाय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामे न धुवून विभीषण भाऊ जनजने बाबा होते ना, नव्हते का? आज गाडगे बाबा आलेत म्हणल्यावर जनजने बाबा राहिले असते का? एका बाजूला त्यांच्या स्वरूपाला मिळाले, त्यांचा अपघाताने संपलं, त्याचा आनंद जरी असला तरी आज तुमच्या शेजारी बसले असते. तिकडून लांबून का होईना आज तब्येतीची तक्रार न करता तिथून का होईना गाडी बाबा डोळे भरून पाहतात. इकडे झंझरे बाबा आले नसते का, बसले नसते का, त्यांनी डोळे भरून पाहिलं नसतं का, आणि त्यांना त्यांच्या लेकराचं कौतुक वाटलं नसतं का? आज परिस्थिती अशी आहे, आपल्याला आशीर्वादाची गरज आहे, नुसत्या अनुग्रहाची नाही, आशीर्वादाची गरज आहे. अरे ते काशवीची पिलं काशवीच्या त्या पिलांना जन्म देते, पण दूध कुठे असतं? काशवीची पिलं काशवीच्या पिलांना जन्म देते, आणि काशवीच्या पिलांना जन्म देते, दूध कुठे असतं? दिवसभर ती पिलं पितात आणि आईची वाट पाहतात, आईला समोर पाहतात आणि आई त्यांच्याकडे डोळे भरून पाहते. निवृत्तीनाथाने डोळे भरून पाहिलं म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी करू शकले. निवृत्तीनाथाने डोळे भरून पाहिलं म्हणून तर अमृतानुभव अनुभवायला मिळाला. निवृत्तीनाथाने डोळे भरून पाहिलं म्हणून तर हरिपाठ आपल्याला करता आला. माझ्या बाबाजी चैतन्याने डोळे भरून पाहिलं म्हणून तर तुकाराम महाराजांचे 4200 अभंग आपल्याला अनुभवायला यायला लागले. 18800 वेळाचा भागवत नावाचा ग्रंथ डोळे भरून जनार्दन स्वामीने पाहिलं म्हणून एकनाथ महाराज लिहू शकले. मला 1 तासाचा 1 तासाचा 2 तासाचा वेळ तुम्ही या ठिकाणी दिला, तुमच्या दर्शनानं कृतकृत्य झालं. मला काही सांगता आलं असं नाही, मला काही अभंगाच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडता आलं असंही नाही, पण तुमचं दर्शन, तुमचा हा आपुलकीचा भाव आणि तुम्ही हे चालू ठेवलेलं संत श्रीपाद बाबा रामदास बाबांचं कार्य पाहिलं की मला एक मनस्वी आनंद होतो. आम्हाला मिळालं ते इतरांना पण आई आपल्याला मिळालेला अनुग्रह आपल्या मैत्रिणीला मिळावा असं वाटत नाही का? बहिणीला मिळावं असं वाटत नाही का? आईला मिळावं असं वाटत नाही का? वाटतं ना. जाऊन सांगावं असं वाटतं, अगं ये कीर्तनामध्ये ये, बैस, ऐकतं घरी. ऐकल्यानंतर पटलं का तुला? नाही पटलं का तुला? काय वाटलं तुला? सगळं विचार. आणि मला तर वाटतं आमच्यासारखी कीर्तनकार प्रसारक नाहीतच आहे. म्हणजे एक दुसऱ्या सांगते, अगं एकदा नाम घेतल्यानंतर तुझी ती भावावस्था तयार झाली ना, ज्ञानेश्वरी कळायला सुरुवात होईल, हरिपाठ कळायला सुरुवात होईल, भागवत करायला सुरुवात होईल आणि ते देवाचं प्रेम मिळेल. सांगता नाही प्रसारक फक्त आम्हीच आहोत का? आम्ही फुगलो म्हणून तर हार घातल्यानंतर बाबा सांगायचे, अरे या मानाच्या शिरात ताट होऊ नको. तिथे सोबत सहज बोलणे हित उपदेश करुणेचा आयास शिकविते. एक चालता गाडीवाला होता, म्हणजे जीप गाडीवाला. माझ्याकडे ती लाल गाडी होती. जाता जाता गाडी गेली, विचारलं त्या जीप गाडीवाल्याला, म्हणजे का करायला? मला टायर पंक्चर झाला. मला हवा गेली फक्त. तर तुला टायर फुकट मिळतो का विकत मिळतो? म्हणजे विकत मिळतो बाबा. ती ट्यूब फुकट मिळते का विकत मिळते? म्हणजे विकत मिळते बाबा. ती ट्यूब मधली हवा फुकट मिळते का विकत मिळते? मला फुकट मिळते बाबा. कुणाला सांगतात रस्त्यावरच्या त्या टायर पंक्चर झालेल्या ड्रायव्हरला सांगतात, माझ्या बाबा
काही त्याचा संबंध नाही भाऊ, काही त्याचा संबंध नाही. पण मला सांगायचं होतं, मला सांगायचं होतं की तुझ्या ट्रायलची हवा आहे ना, म्हणून तुझी गाडी चालते. मला सांगा, आपली आतमध्ये जाणारी हवा, बाहेर येणारी हवा आपण किती रुपयाला विकत घेतो? ते सगळं देव चालवतो. ते माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबाला सांगायचं होतं. झालेली सेवा मला सांगितलेलं आहे, तुम्हाला एकही मिनिट पुढे जाता येईल. बाबांनी सांगितलं, गाडगेबाबांनी सांगितलं, मला संयोजकाचं काय म्हणणं नाही, तुम्ही 8ला बंद करणार होतो. मला सांगितलं 8:30 पर्यंत कुठेतरी आपण नियोजन करू. 2 मिनिटं माझ्याकडे असते तरी ती 2 मिनिटं मी घेणार नाही. पण पुन्हा एकदा सर्वांची माफी मागेल. सर्वांचं दर्शन झालं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावले या न्यायानं. या अभंगाच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगितलं ते माझ्याकडून काय बोललं गेलं. प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून जरी फुलगंगावती स्वीकारालगी का बालक बोबडा बोली का वेडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली घे जेवी. झालेली सेवा माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा रामदास बाबा, बंडबाबा केरवांच्या चरणात समर्पित करतो. बोलता बोलता अपशब्द निघाले असतील, चुकीचं मार्गदर्शन झालं असेल तर या प्रकृतीचा दोष म्हणून त्याच्या माथ्यावर मारा, आणि चांगलं असेल ते संत सज्जनांचं म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सर्वांची माफी मागून वाणीला विराम देतो. तुका म्हणे वास धेनुवे जेची, तुका म्हणे वास धेनुवे जेची, तुका म्हणे वास धेनुवे जेची, तुका म्हणे वास धेनुवे जेची. तैसे मत येते तैसे मत येते सापडीत आय दरच्या भावे मोतराई, आय दरच्या भावे मोतराई. कैसे मजा येते सावरीत, कैसे मजा येते सावरीत, आय दरच्या भावे मोतराई, आय दरच्या भावे मोतराई. देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, जीव थोडा. Baby,